अतिशय महत्त्वाची बातमी आर्थिक व्यवहारांसंदर्भातली बुलेटिनच्या सुरुवातीलाच तुमचं बँक अकाउंट वेळोवेळी तपासत राहा, वेळोवेळी चेक करत राहा आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यूपीआयच्या काही रिक्वेस्ट तुम्हाला येत असतील तर त्या रिक्वेस्ट एक्सेप्ट करण्यापूर्वी आणि त्यावरती काही पावलं उचलण्याच्या आधी 100दा विचार करा, कारण जर का तुम्ही असं केलं नाही, योग्य ती सावधगिरी बाळगली नाही तर ज्या पद्धतीनं औरंगाबादमध्ये अनेकांच्या बँक अकाउंटवरती दरोडा पडलेला आहे तसंच काहीसं तुमच्या बाबतीत देखील होऊ शकतं. यूपीआय अर्थात युनिफाईड पेमेंट इंटरफेस, पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी सरकारनं तयार केलेलं ॲप. पण याच ॲपचा फायदा घेऊन औरंगाबादच्या 1214 बँक खात्यांमधून तब्बल 9,43,00,000 रुपये लांबवण्यात आले. यासाठी औरंगाबाद शहरातल्या 800 खात्यांचा वापर करण्यात आलाय. फिर्यादी संकेत झांबरे यांनी दिनांक 1/3/2017 रोजी पोलीस स्टेशनला तक्रार दिली की माझ्या मोबाईल जो की महाराष्ट्र बँक आणि एचडीएफसी बँकेशी कनेक्ट केलेला आहे त्यामधून यातील आरोपी भगवान परकाळे आणि बाबू मोरे व इतर त्याचे 3 साथीदार यांनी मिळून या ॲपमधून 10,000चं लोन देऊन जनधन योजनेअंतर्गत देऊन तुम्हाला 500 रुपये महिन्याला भरावे लागतील. त्यामुळे मी माझा मोबाईल त्याच्याकडे दिला. त्याने एक अर्ध्या तासात माझ्याकडून मोबाईल घेऊन माझा मोबाईल यूपीआय ॲपद्वारे डाउनलोड करून आणि त्या मोबाईलवर बँकिंगचा व्यवहार केला आणि महाराष्ट्र बँकेतून 0 बॅलन्स असताना सुद्धा त्या खात्यावर 1,00,000 रुपये काढले. 1,00,000तून 10,000 रुपये या फिर्यादीच्या खात्यावर ठेवले. 90,000 रुपये त्यांनी सगळ्यांनी वाटून घेतले. आरोपींनी यूपीआयच्या मदतीनं मोठमोठ्या अकाउंट्सवर डल्ला मारला. त्यासाठी गोरगरिबांची जनधन, स्कॉलरशिप आणि 0 बॅलन्स अकाउंट असणारे ग्राहक आणि त्यांच्या मोबाईलवर घाला घालण्यात आलाय. घोटाळा नेमका कसा झाला हे ऐकलं तर तुम्हीही अवाक व्हाल. माझ्या एका ज्या कुठल्या बँकेमध्ये खातं आहे त्याला मी माझा मोबाईल नंबर पहिल्यांदा जोडतो. तुमचं खातं दुसऱ्या बँकेत आहे, तुम्ही तुमचा मोबाईल नंबर तुमच्या खात्याशी जोडता. नंतर मी माझ्या मोबाईलवर माझ्या बँकेचा जो ॲप आहे तो इन्स्टॉल करतो. इन्स्टॉल केल्यानंतर एक व्हर्च्युअल ॲड्रेस मी तयार करतो. तसं तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जे खातं आहे त्याच्यावर तुमच्या बँकेचं ॲप डाउनलोड करता, इन्स्टॉल करता. तिथे तुम्ही तुमचा एक व्हर्च्युअल ॲड्रेस तयार करता. नंतर मी माझ्या मोबाईलवरून तुमच्याकडे पैसे मागू शकतो, ती रिक्वेस्ट पाठवतो. ती जी रिक्वेस्ट आहे ती रिक्वेस्ट तुम्ही ऍक्सेप्ट केली की तुमच्या खात्याला ते पैसे डेबिट पडून माझ्या खात्याला जमा व्हायला पाहिजे. पण या ठिकाणी नेमकं जी काय त्रुटी आहे ती त्रुटी निर्माण झाल्यामुळे रिअल टाइम डेबिट पडलं नाही. म्हणजे जे सायमल्टेनियसली डेबिट पडायला पाहिजे ते सायमल्टेनियसली डेबिट पडलं नाही. ॲज अगेन्स्ट दॅट ज्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या मार्फत ही सर्व्हिस मॉनिटर केल्या जाते, कोऑर्डिनेट केल्या जाते, तिथे प्रत्येक बँकेचं एक पूल अकाउंट आहे. त्या पूल अकाउंटला पैसे डेबिट पडले आणि माझ्या खात्याला जमा झाले तुमच्या खात्याच्या ऐवजी. आता प्रश्न आहे हे नेमकं झालं कशामुळे? तर कुठेतरी टेक्नॉलॉजीमध्ये काही त्रुटी राहिली, त्याचा परिपाक म्हणून हे सायमल्टेनियसली डेबिट झाली नाहीत. यूपीआय घोटाळ्या प्रकरणी आतापर्यंत मुकुंदवाडी आणि सिडको पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आतापर्यंत संशयास्पद व्यवहार झालेली 400 अकाउंट्स होल्ड करण्यात आली आहेत. हे खूप मोठ्या प्रमाणावर टोळीच्या स्वरूपामध्ये त्या लोकांनी राबवलंय असं दिसतंय आणि हे अनेक बँकांमध्ये लागू झालेलं असणार. नेमकं याच्यामध्ये किती रक्कम इन्व्हॉल्ड आहे ही जो आकडा आहे तो आकडा आता कुणालाच सांगता येणार नाही. पोलीस अथॉरिटीजकडे बँका तक्रार करून त्याच्याबद्दलची चौकशी करतायत. देश कॅशलेस करण्यासाठी मोदी सरकारनं यूपीआय आणि त्याचं अपडेटेड व्हर्जन असलेलं भीम ॲप आणलं, पण त्यात तांत्रिक त्रुटी राहिल्या. शिवाय मोबाईल आणि ई व्यवहारांचं लोकशिक्षण आपल्याकडे म्हणावं तितकं झालेलं नाही आणि त्यामुळेच तुमची आमची बँक अकाउंट्स आणि बँक बॅलन्स धोक्यात आहे. एकट्या औरंगाबाद शहरामध्ये 1200 लोकांना या ॲप घोटाळ्याद्वारे फसवल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय. ज्या लोकांची मोबाईल वापरली त्यांना देखील आरोपी करण्यासाठी बँकेनी तशा प्रकारच्या तक्रारी देण्याची तयारी दर्शवलेली आहे. त्यामुळे यापुढे आपला मोबाईल कोणाच्याही हातात देताना जरासं सावधान, कारण आपला मोबाईल आता
तिजोरीची चावी आहे आणि तिचा वापर तिजोरीच्या चावीप्रमाणेच करायला हवा, अन्यथा आपली देखील फसगत झाल्याशिवाय राहणार नाही. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद.